नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं टोकियोमध्ये। आज 13 मे 2026 सकाळचे ऑलमोस्ट इथं 10:30 वाजलेले आहेत आणि भारतामध्ये आपल्याकडं सकाळचे 7 वाजलेले आहेत। आज एकदम स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस आहे। 23 डिग्री टेम्परेचर आहे इथं आणि आपण थांबलो आहे असाकुसा एरियामध्ये टोरा हॉस्टेलला आणि आता निघतोय टोकियो एक्सप्लोर करायला। काल तुम्ही बघितलं मी पुण्याहून हैदराबादला ट्रेनने आलो। हैदराबादहून एक फ्लाईट पकडली, बँकॉक आलो, बँकॉकहून दुसरी फ्लाईट पकडली, टोकियोला आलो। टोकियोच्या नरिता एअरपोर्टला उतरून बाकी सगळे फॉर्मॅलिटीज करून इथं हे टोरा हॉस्टेलमध्ये मी थांबलो आहे। बघा इथं मी आलो आहे। ही टोरा हॉस्टेल मला 5,700 रुपयाला 4 नाईटसाठी पडली आहे। ही टोरा हॉस्टेल आहे। हॉस्टेलचा टूर तुम्हाला नंतर दाखवतो। आता जाऊया पहिल्यांदा इथलं जवळचं अट्रॅक्शन आणि प्राईम अट्रॅक्शन आहे सॅनसोजी टेम्पल। 650 मीटरच दूर आहे फक्त। हे टोकियोमधून वाहणारी जी आहेत ना सुमेदा रिव्हर आहे। नदीचं नाव सुमिदा आहे। सुमिदा रिव्हर हा ब्रिज आहे। हा ब्रिज क्रॉस केला की त्या बाजूला जे आहेत ना ते सॅनसोजी टेम्पल आहे। टोकियो जे आहेत ना ते हायली डेन्सली पॉप्युलेटेड सिटी आहे। काल रात्री जवळपास हॉटेलमध्ये येऊन चेक इन करून झोपायला रात्रीचे 12:15 साडेबारा काहीतरी झाले होते। त्याच्यामुळं आज दिवस आपला फार उशिरा सुरू झाला। मी ऑलमोस्ट उठलोच सर्वसाधारण 7:30-8 वाजता आणि ब्रेकफास्ट वगैरे सगळं आवरून जे आहेत ना ते निघालो आहे। आता त्यावेळेस 10:30 वाजले होते। चला रिव्हर फ्रंटला थोडंसं वॉक करूया। छान बनवले रस्ते वगैरे, एकदम फिरण्यासाठी ऑलमोस्ट छान जागा आहे। इथे जवळपास छोटीशी शाळा असेल, एन्जॉय करतात आहे मुलं। टीचर्स वगैरे घेऊन आलेत त्यांना। छान दिसतं इथून हा टावर, टोकियो टावर केला म्हणतात। चला हा टोकियो स्काय ट्री आणि रिव्हर फ्रंटचा टूर संपून आपण वापस जाऊ सेन्सोजी टेम्पल बघायला। जपानमध्ये जे आहेत ना इथं टोकियोमध्ये किंवा सगळीकडेच आहे ऑल ओव्हर जपान, हे असे किऑस्क लावलेले आहेत। त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक वगैरे आहे, काही ठिकाणी स्नॅक्स वगैरे पण भेटतात। त्याच्यामध्ये पैसे टाकून तुम्हाला इथं टोकियोमध्ये किंवा जपानमध्ये पुष्कळ ठिकाणी असतील अशा हे हँड रिक्षा, म्हणजे सायकल रिक्षा ज्याला म्हणतो आपण, ती सायकल रिक्षामध्ये तुम्हाला फिरवून आणतात इकडे तिकडे। चार्जेस खूप आहेत त्याचे, पण ही परंपरा अजून जपली आहे जपानमध्ये। हे असाकुसा स्टेशन ज्या एरियामध्ये आपण राहतो आहे टोकियो मेट्रोचं, हे बर्गर किंग, KFC ठिकठिकाणी दिसतील जपानमध्ये। समोर बघा ते KFC आहे। मॅकडोनाल्ड पण आसपास कुठेतरी असेलच। सेन्सोजी टेम्पलला ऑलमोस्ट आपण पोहोचलेलोच आहे। ठिकठिकाणी आता हा टुरिस्टिक एरिया आहे। बघा इथं हे ट्रेडिशनल जपानीज ड्रेस घालून तुम्हाला फोटो वगैरे काढायचे असते तर 2 तासात फोटो काढून देतात ते फ्रेम करून। ते पण
हे ट्रेडिशनल जपानीज ड्रेस घातलेल्या मुली. हे सेन्सोजी टेम्पलचा एंट्रन्स आहे हा. आज खूप गर्दी आहे. आज म्हणजे काय तर नेहमीच गर्दी असते. फुल टुरिस्टिक एरिया आहे. पहा किती गर्दी आहे. गर्दी बघा. खूप सगळे शॉप्स आहेत आजूबाजूला. टुरिस्टिक एरियामध्ये राहतात तसे आपल्याकडं पण मंदिराच्या आजूबाजूला खूप सारे शॉप्स असतात तसंच. तर हे आहे सेन्सोजी टेम्पल. इथं पोचलो आपण. रश तर आहे. आता टुरिस्ट एरिया म्हणलं की तिथं गर्दी असणारच आहे. त्यातल्या जास्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे आहेत. आणि असे ठिकठिकाणी साईड सीइंगचा मॅप आहे. काही पेंटिंग्स वगैरे काढलेले आहेत. ट्रेडिशनल जपानीज ड्रेसमधली मुलगी. गर्दी कमी झाली आता. हे मंदिराच्या पुढंच एक कुंड आहे. त्याच्यामध्ये सगळेजण अगरबत्ती लावून मध्ये सोडतात आणि त्या अगरबत्तीचा धूप ते सगळेजण अंगावर घेतात. जेणेकरून जे ते आपलं गंगेत आंघोळ केल्यासारखं हे होतं. तसं याचा धूर अंगावर घेतल्यानं पाप नष्ट होतं असं त्यांचा समज आहे. त्याच्यानंतर इथं एक दुसरं पवित्र पाण्याचं कुंड आहे. चला आता आपण मेन टेम्पलच्या मध्ये जाऊयात. हे धूप आणि पाण्याचं आपण पवित्र पाण्याचं बघितलं. आता इथं आपण मेन टेम्पलमध्ये जायचं आहे. टेम्पलमध्ये जाताना इथं ट्रेडिशन अशी आहे की इथं एक पेटी आहे. त्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट छोटंसं आपलं कंट्रीब्युशन याच्यामध्ये टाकूनच मध्ये जायचं आहे. हे असलं मेन टेम्पल आहे इथलं. या मंदिराचा इतिहास काहीसा असा आहे. इथं एक सोनियर शॉप आहे.
हे एंट्रन्स गेट आहे जिथून आपण आतमध्ये आलो. आपल्या मंदिरांमध्ये चप्पल घालून जाण्याची पद्धत नाही आहे, पण इकडं चालतं. ऑलमोस्ट आपण चायनामध्ये पण बघितलं, थायलंडमध्ये पण बघितलं, ऑलमोस्ट लोक जे आहेत ना ते चप्पल घालूनच जातात. मंदिरामध्ये जे आहेत ना इथं एक असा बॉक्स आहे, याच्यामध्ये जे आहेत ना ते 100 येनचं कॉईन टाकायचं आहे. त्याच्यानंतर या ड्रावरचा नंबर लक्षात ठेवायचा, तिथून एक स्टिक येते, ती स्टिक काढायची. त्याच्यानंतर आपली काय इच्छा आहे ती सांगायची आणि परत स्टिक त्या ड्रावरमध्ये ठेवून द्यायची. असं एकंदरीत तिथे लिहिलेल्या माहितीनुसार आहे. त्याच्यामध्ये तुमचं फ्युचर कळतं आहे. एकंदरीत असा हा आपला सेन्सोजी टेम्पलचा टूर ऑलमोस्ट संपलेला आहे. आजूबाजूला काय थोडंफार बघायचं आहे ते आपण बघून घेऊ आणि मग जाऊयात बाहेर. सेन्सोजी टेम्पल मंदिराच्या परिसरामध्ये अजून पुष्कळसे टेम्पल आहेत. हे महात्मा गौतम बुद्धाची प्रतिमा, एक छोटंसं अजून टेम्पल, आणि हे इकडं पण एक छोटंसं टेम्पल आहे. असं एकंदरीत बऱ्यापैकी मोठा परिसर आहे इथला. इथं ही ब्रॉन्झपासून बनवलेली गौतम बुद्धांची प्रतिमा. इथं एक पागोडा आहे, हा पण ब्रॉन्झपासून बनवलेला आहे. 2012मध्ये इथं लावला होता असं या बोर्डवर लिहिलेलं आहे. सगळ्या पार्कचा नकाशा काढलेला आहे, पण तो जपानी लँग्वेजमध्ये आहे. इकडं पण बोर्ड आहे डायरेक्शनचा, पण तो पण जपानी लँग्वेजमध्ये आहे. बहुतेक या मंदिरासाठी लिहिलेला असला तो. एक शांत छोटंसं पाण्याचा धबधबा, छान वाटतं असं बघितलं की, आहे ना. हे अजून ठिकठिकाणी असे पागोडा टाईप बांधकाम केलेलं आहे. त्याची प्रत्येकाची वेगवेगळी इम्पॉर्टन्सी असेल, पण ते जपानी लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे, आपल्याला काय कळत नाही त्याच्यात. हे असे काही मॉन्युमेंट्स इथं बनवलेले आहेत. आणि हे एक टेम्पल मेन. मित्रांनो, टेम्पलचा हे सेन्सोजी टेम्पलचा टूर संपून आपण जाऊया पुढं. ऑलमोस्ट आता 1:30 वाजलेला आहे. सकाळी लवकर 8:30-9 वाजता आसपास काहीतरी ब्रेकफास्ट केला होता. आता भूक पण लागली आहे. बघू पुढं आता काय खायला मिळतं ते. मोस्ट टुरिस्ट प्लेस असल्यामुळं खूप गर्दी आहे सगळीकडं. इंडियन आहे भरपूर आलेले दिसतात आहे. हे एंट्री गेट ऑलमोस्ट 5-10% ते इंडियन आलेले दिसतात आहे. बायसिकल याच्या पुढं परवानगी नाही असं काही लिहिलेलं आहे तिथं. हा टोकियो स्काय ट्री आपला कुठंही तुम्हाला दिसेल, कुठूनही. इतकी उंच बिल्डिंग आहे ती. हे काहीतरी जपानीज फुगे वगैरे लावल्याचं दिसतं इथं काहीतरी. या एरियामध्ये भरपूर जपानीज रेस्टॉरंट आहे. पहिल्याला सिटी बसमध्ये बसलो बाबा, टोकियोच्या 42-2 नंबरची बस आहे. टोको असाकुसा स्टेशनपासून बसलो आहे मी. काही समजला नाही आपल्याला. त्या असाकुसा वाशी स्टेशनपर्यंत मी आलेलो आहे. इथून 1.5 किलोमीटर दाखवतो आहे. ते चालत जाऊयात आता.
आणि मला ते बसचं रूटच काय समजायला झालं आता. 11 स्टोर जागोजागी आहे. स्वस्तात खाण्यापिण्याची वस्तू, वॉटर बॉटल वगैरे काय काय जे असं लागलं ते तिथूनच घ्यायचं असतं. सकाळपासून आपण फिरतोय टोकियोमध्ये. छोटे छोटे गल्ल्या वगैरे इतके नीट अँड क्लीन आहेत. विचारता होय नाही बघा, ही छोटीशी गल्ली आहे पण कशी नीट अँड क्लीन आहे एकदम. कुठेच कचरा वगैरे दिसत नाही रस्त्यात. मेनली काय आहे, लोकांमध्ये सिविक सेन्स पाहिजे आहे. आपल्याकडे सिविक सेन्स नावाची वस्तूच नाही आहे खरं म्हणजे इथं जे आहेत ना. आणि सिविक सेन्स नावाचं जे आहेत ना, काही पुस्तकात प्रकारने शाळेत शिकवलं जात नाही, कुठंच काही नाही. हे महत्त्वाचं आहे की सिविक सेन्स शिकवला पाहिजे. इथं जे आहेत ना, लहानपणापासून सगळे सिविक सेन्स शिकवतात. रस्त्यानं चालायचा सेन्स, स्वच्छतेचा सेन्स, जे काय असेल सगळे इकडं शिकवतात. त्याच्यामुळं जे आहेत ना, ते बालमनातून रुजलेल्या वस्तू जे आहेत ना, गोष्टी, त्याच पुढं मोठा झाल्यावर कामात येतात. जपानमध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी जास्ती आहे, म्हणजे ॲव्हरेज एज जास्ती आहे. त्याच्यामुळं काय इथं सगळीकडं सडकेवर जे आहेत ना, ते फिरणारे लोक वगैरे जे आहेत ना, मॅक्झिमम जे आहेत ना, एजडच दिसतील. 65 ते 70 वर्ष वयाचे लोकच दिसतील फिरताना. सगळीकडं हे समोर दिसतं हे आमियोको मार्केट आहे. इथलं आतमध्ये पुष्कळसे शॉप्स आहेत. ट्रेडिशनल कपड्यांचे आहेत. जुनं मार्केट दिसतंय खूप मोठं. आपण जाऊयात मध्ये बघायला काय काय विकायला आहे. हे उनो पार्कमध्ये आलो आहे आपण आता. इथं फिरत फिरत मोठा पार्क आहे आणि फेमस आहे इथला टोकियोमधला. सगळे टुरिस्ट येतात, व्हिजिटर्स येतात, तर इथं नक्कीच भेट देतात. इथं पण आर्ट दाखवत एक स्ट्रीट सिंगर आहे, स्ट्रीट आर्टिस्ट आहे असं म्हणता येईल. भला मोठा एरिया आहे. येनो पार्कमधून वर आलो आहोत. इथं अजून एक टेम्पल आहे. नाव आहे याचं कियोमिझू कन्नोन-डो काय. फोटोग्राफी आतमध्ये अलाउड नाही आहे, त्याच्यामुळं बाहेरूनच बघूयात आपण. ओनो पार्क आणि तिथले टेम्पल्स बघून आपण चाललो आहे ओनो स्टेशनला. इथं ओनो स्टेशन आहे. शिबुया क्रॉसिंग बघायला जाऊयात आपण इथून आणि परत येऊ इकडं.
आणि हे रात्रीचं जे आहेत ना ते झगमगाटवालं मार्केट बघायचं आहे आपल्याला. चालता चालता इथं जवळच एक फॅमिली मार्ट दिसलं, इथून एक कॉफी घेतली. बऱ्याच वेळपासून फिरतो आहे आपण आणि चहा कॉफीचा टाईमच झालेला आहे. 5 वाजलेले आहेत आता जनरली. तर कॉफी पिऊया आणि शिबुया क्रॉसिंगकडे जाऊ, अंडरग्राऊंड मेट्रो पकडू. इथं जे आहेत ना कॉर्नरला येऊन कॉफी पितो आहे. इथं रस्त्यानं खाणं पिणं अलाउड म्हणजे रूड मानलं जातं. बरेच कॉर्नर खातात पितात आहे, पण लोकल जपानी लोक जे आहेत ना ते रस्त्यानं चालता फिरता खात नाहीत. आपण लोकल रूल फॉलो करायला पाहिजे. कॉफी पिऊन जाऊ पुढं. ते कॉर्नरला जे फॅमिली मार्ट दिसतं आहे तिथून कॉफी घेऊन आपण आलो इकडं हा रस्ता क्रॉस करून. एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली इथं की इथं डस्टबिन नाही आहे कुठंच. लोक बहुतेक जे आहेत ना बॅगमध्ये घरी घेऊन जातात आणि नंतर डस्टबिनमध्ये टाकतात. जसे ट्रॅडिशनल युरोपमध्ये वगैरे खूप ठिकाणी जे आहेत ना ते डस्टबिन्स आहेत. आणि अजून एक गोष्ट आहे की बसायला कुठं बाकडे वगैरे नाही, तिथं बेंचेस नाहीत. युरोपमध्ये जनरली जे आहेत ना ती एक चांगली फॅसिलिटी आहे की तिथं बेंचेस वगैरे असतात. थोड्या अंतरावर तुम्हाला बसावून खाण्यापिण्यासाठी तेवढी फॅसिलिटी केलेली असते. कचराकुंडी तर सगळीकडेच असतात, इथं कचराकुंडी नावाची वस्तू नाही आहे. चला आता आपण जातो आहे शिबुया क्रॉसिंगला. समोरच रेल्वे स्टेशन आहे, तिथून वर्ल्ड फेमस शिबुया क्रॉसिंग आहे. खूपसे लोक इकडून तिकडे जातात, ते बघायचे आहे आपल्याला. तर आलो आहे आपण इथं. तो समोर दिसतो आहे ना तो शिबुया स्क्रॅम्बल्ड स्क्वेअर आहे. खूप लोक इकडून तिकडे जातात, तिकडे जाणार आहेत आपण आता. हा वरून ब्रिजवरूनचा व्ह्यू एकदा घेऊन टाकू. सगळं स्क्वेअर आहे. हे वर्ल्ड शिबुया क्रॉसिंग. काही सेकंदात इतके सगळे लोक जे आहेत ना ते क्रॉसिंग करतात. टोकियोमध्ये जे आहेत ना ते रस्त्यांना इकडं तिकडं कुठं सिगरेट पिण्याची वगैरे परवानगी नाही आहे. त्याच्यासाठी जे आहेत ना ते असे कॅबिन्स बनवलेले आहेत, स्मोकिंग कॅबिन. खूप ठिकाणी नाही आहे, ते मोजक्याच ठिकाणी आहेत. आणि तिथं जाऊन तुम्हाला सिगरेट किंवा मग धूम्रपान करावं लागतं. बाकी रस्त्यांना जे आहेत ना त्याच्यावर फार बंदी आहे. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या घरातच जे आहेत ना ते हे करू शकतात, धूम्रपान करू शकतात. असं आहे. ही स्क्रॅम्बलवाली बिल्डिंग आहे. आता आपण जो रोड क्रॉस केला तो इकडून क्रॉस करतात लोक, तिकडून क्रॉस करतात. महत्त्वाचं म्हणजे काय, क्रॉसिंग तर सगळ्या या देशामध्ये असतील, पण शिस्त महत्त्वाची आहे की ॲट अ टाईम इतके सगळे लोक तिथं क्रॉसिंग करतात. हिरवा लाईट लागला की आपण पण क्रॉस करूया. हे शिबुया स्क्रॅम्बल स्क्वेअर, शिबुया क्रॉसिंग.
Yeah, I'm not worried. या क्रॉसिंगवरून आपण इकडं आलो आहे. याला कोबाक उचिगो असं काहीतरी नाव आहे. नियॉन डिस्ट्रिक्ट म्हणतात याला. इकडे हॉटेल्स, खाण्यापिण्याचे, नाईट लाईफ असं काहीतरी म्हणतात याला. क्लब्स आहेत इथं, डान्स बार वगैरे त्या टाईपमध्ये. हा ॲक्च्युअली कबवा किचो डिस्ट्रिक्ट, नियॉन डिस्ट्रिक्ट ज्याला म्हणतात तो हा. चला एक राऊंड मारूया इथे. नियॉन डिस्ट्रिक्ट. चला मित्रांनो, आज दिवसभराचा टूर संपला आपला. रात्रीचे 10:15 वाजलेत. आशाकुशा स्टेशनला उतरून मी आता हॉस्टेलकडे चाललो आहे. रस्त्यात तुम्ही आता विवरचा व्ह्यू बघून या रात्रीचा. आणि सकाळी आपण इकडून पास झालो होतो. हा रात्रीचा व्ह्यू. चला आता हॉस्टेलला जाऊ. उद्या माउंट फुजीचा ट्रिप आहे आपला. सकाळी 7 वाजता टोकियो स्टेशनला जायचं आहे. आता हॉस्टेलला जायचं आहे. काही थोडंफार खाऊन पिऊन जे आहेत ना, झोपायचं लवकर. सर्वसाधारण 12 ते 6 सकाळी 6 घंटेची झोप जरी झाली तरी 7ला आपण स्टेशनला पोहोचून जाऊ.
गुड नाईट, भेटू उद्या.